पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अ, बृहदारण्यक उपनिषदाच्या अध्ययन वर्गाची आजची आपण सुरुवात करत आहोत. अ, अध्याय पहिला आणि आपला 5वा ब्राह्मण विभाग सुरू आहे. पहिले 4 ब्राह्मण विभाग आपले अभ्यासून झाल्यानंतर आता आपण 5व्या विभागाला सुरुवात केली. ज्याचा मुख्य विषय हा जो प्रजापतीने किंवा त्या सृष्टीकर्त्याने स्वतःच्या तपाने आणि स्वतःच्या मेधा शक्तीने 7 प्रकारच्या ज्या अन्नांची निर्मिती केली, त्या अन्नांचं आपण वर्णन बघत आहोत, अभ्यासत आहोत. त्याच्यामध्ये आपण पहिल्या 4 प्रकारचे जे अन्न होते त्यांचं सविस्तर वर्णन पाहिलेलं आहे, अभ्यासलं आहे. आता त्याच्यानंतर आपण जे 3 प्रकारची अन्न होती, मन, वाणी आणि प्राण. तर ह्यांचा आपण अभ्यास केला. पण त्यांचं जे काही एक व्याप्त आणि विस्तृत स्वरूप आहे, त्याचा आपण काल अभ्यासाला सुरुवात केली. जे सुरुवातीचे आपण ह्या 3 प्रकारच्या अन्नांचं पाहिलं होतं, ते आपल्याशी कसे संबंधित आहेत. कारण जीवात्म्याच्या हिताकरिता ती अन्न उपलब्ध केली किंवा निर्माण केली त्या सृष्टीकर्त्याने, पण ती स्वतःसाठी राखून ठेवली, म्हणजे ती आत्म्याची अन्न आहेत, असं त्यांनी विधान केलेलं आहे. तर त्याचा जो एक अर्थ आपण पाहिला, तो स्वतःच्या संदर्भात पाहिल्यानंतर व्याप्त आणि विस्तृत अर्थ आपण सुरू केला. त्याच्यामध्ये त्यांनी 3 प्रकारे आपल्याला सांगितलं, की एक म्हणजे 3 प्रकारचे लोक आहेत. त्याच्यामध्ये वाणी हा इहलोक म्हणजे जो आपला मर्त्य लोक आहे तो पृथ्वीलोक. मन हा अंतरिक्ष लोक आहे आणि प्राण हा दिवलोक आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मग 3 प्रकारच्या वेदांचं त्यांनी या स्वरूपात सांगितलं, की जो ऋग्वेद आहे, ती वाणी आहे. म्हणजे ती वाणी ऋग्वेद स्वरूप आहे. मन हा यजुर्वेद आहे आणि जो प्राण आहे तो सामवेद आहे. आणि त्या मागचं कारण काय आहे त्याचा आपण कालच्या व्याख्यानामध्ये विस्तृत अभ्यास केला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की देव, पितर आणि मनुष्य यांचं सुद्धा विभाजन या पद्धतीने सांगितलेलं आहे. की जे वाक आहे, जी वाणी आहे ती देवता आहे. जे मन आहे ते पितर आहेत आणि जे प्राण आहे, जो प्राण आहे ते मनुष्य आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की माता, पिता आणि प्रजा. म्हणजे जी जो मन आहे, जे मन आहे ते पिता आहे. ती वाणी जी आहे ती माता आहे आणि जो प्राण आहे ती त्यांची संतती आहे. जसं मी काल सांगितलं होतं की मनामध्ये कोणतेही विचार आले तर ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला वाणीचा आधार घ्यावा लागतो. आणि यांनी इथे तशीच कल्पना केलेली आहे. जसं घरामध्ये आपण आपल्या कर्त्या पुरुषाला म्हणजे वडिलांना विचारायचं असेल तर आधी आपण आपल्या आईला सांगतो, मग आई वडिलांना सांगते. तर अशाच लौकिक दृष्टांताच्या द्वारेच त्यांनी इथे सुद्धा आपल्याला हे सुचवलेलं आहे, की मग या दोघांच्या मिथुनत्वाने किंवा या दोघांच्या नंतर जो प्राण आहे ती त्यांची संतती आहे. त्याच्यानंतर आपण 8व्या मंत्राचा अभ्यास करत होतो, ज्याच्यामध्ये विज्ञान, विजिज्ञास्य आणि अविज्ञात ह्या 3 स्वरूपामध्ये त्यांचं वर्णन आपण पाहत होतो. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी वाणीचं स्वरूप त्यांनी सांगितलं आणि त्यांनी असं सांगितलं, की ही जी जे काही विशेष रीतीनं किंवा जे काही आपण जाणतो, काही विशिष्ट पद्धतीने किंवा जे काही विशेष आहे, जे आधी आपल्याला ज्ञात नव्हतं. जसं आपण एखादी गोष्ट शोधून काढतो. आता आपण जे सायन्सच्या इतक्या ब्रांचेस आहेत, इतके त्याच्यामध्ये असंख्य आता विषय आहेत. तर ते सायन्स म्हणजे काय आहे, की आपण काहीतरी शोधून काढतो. तर ते नवीन जे काही आपण शोधलेलं असतं किंवा विशेष रीतीने त्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक अभ्यास करतो आणि ते जे जाणून घेतो, ते त्या सगळ्या प्रकारचं जे काही ज्ञान असेल किंवा ते जे स्वरूप आहे ते वाणीचं रूप आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की जे विजिज्ञास्य आहे. तर विजिज्ञास्य म्हणजे काय, की जेव्हा आपल्याला एखादी इच्छा होते काही जाणून घेण्याची, म्हणजे
जसं मी काल सांगितलं होतं, की अथातो ब्रह्म जिज्ञासा हे आमचं एक वेदांमधलं प्रसिद्ध वचन आहे, मंत्र आहे. तर त्याचा अर्थच असा होतो, की त्या ब्रह्माविषयी जाणून घेण्याची जी जिज्ञासा, तर तो जिज्ञासा जी असते ती इच्छाशक्ती याचा द्योतक मन आहे. म्हणजे जे काही आपले इच्छा, संकल्प, कामना, वासना या सगळ्या काही आपल्या मनाशी संबंधित असतात. तर जेव्हा आपल्याला ती ज्ञान किंवा ते जाणून घ्यायची इच्छा होते, तर ती सगळ्यात आधी मनामध्ये उत्पन्न होते. आणि मन हा आत्म्याला प्रकट करणारा किंवा आत्म्याचा हे म्हणलेला असल्यामुळे त्याच्यामुळे यांनी इथे सांगितलं, की मन हा विजिज्ञास्य आहे. आणि आता शेवटी आपण बघत होतो, की प्राणाला त्यांनी मात्र अविज्ञात असं म्हणलेलं आहे. म्हणजे वाणीला जसं विज्ञान म्हणलेलं आहे. कारण जे जे आपण जाणतो ते ते प्रकट करतो. विजिज्ञास्य मनाशी संबंधित सांगितलं कारण आपण जाणून घेण्याची इच्छा करतो. आता अविज्ञात हे प्राणाशी संबंधित सांगताना त्यांनी असं सांगितलं होतं, की अ, यत् किंच अविज्ञातम अस्ति तत् प्राणस्य रूपम. 10वा श्लोक आहे जो आपण काल अभ्यासत होतो आणि त्याच्या शेवटाकडे आलो होतो. की हे जे काही अविज्ञात आहे, ते सगळं जे काही अविज्ञात ते प्राणाचं स्वरूप आहे. आता अविज्ञात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक लौकिक अर्थ आपण असाच घेतो, की जे आपल्याला माहिती नाही किंवा जे जाणून घेणं अवघड आहे किंवा जे जाणलेलं नाही, जे आपण बघितलेलं नाही. जसं डोळ्यांनी आपण काही पाहतो आहे, मनाने काही इच्छा वगैरे करतो आहे. किंवा जे डोळ्यांनी पाहतो त्याच्याविषयीची सुद्धा आपल्या मनामध्ये काही इच्छा संकल्प होतात. म्हणजे मन आणि वाणीच्या व्यवहाराने आपण हे नामरूपात्मक जी काही सृष्टी असेल किंवा इतरही नामरूपात्मक सृष्टीमध्ये जितके काही पदार्थ आहेत, त्या सगळ्यांचं आपल्याला विशेष ज्ञान होतं. पण प्राणशक्ती जी आहे त्याचं आपल्याला मात्र ज्ञान होत नाही. त्याचं कारण असं आहे की ते जाणून घेणं किंवा त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न जरी आपण केला तरी ते अविज्ञात आहे. जाणून घेण्यासारखं नाही. म्हणजे जसं केनोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, की तुम्ही त्या ब्रह्माला कितीही जाणून घेतलं, तर जो असं म्हणतो, की बाबा मला सगळं काही समजलंय, त्याला काहीच समजलेलं नसतं. तर इतकं ते इतकं व्यापक आहे, की माहिती नाही आपल्याला किती त्याच्यामध्ये अख्खं हा मनुष्य जन्म हा जाऊन अजून किती जन्म घेऊन जरी आपण त्याचा अभ्यास केला तरी ते न संपणार आहे. इतकं ते विशाल आहे. तर असंच हे प्राणशक्तीचं स्वरूप सुद्धा यांनी असं सांगितलेलं आहे, की ते अविज्ञात असल्यामुळे कारण आपण प्राणाला लौकिकदृष्ट्या जाणतो किंवा 5 प्रकारचे प्राण आहेत, ते माझ्यामध्ये आहेत. त्यांची कार्यही आपण पाहिली. जेव्हा आपण लौकिकदृष्ट्या म्हणजे आपल्या इंद्रियांशी, शरीराशी संबंधित या 3 अन्नांचा जेव्हा आध्यात्मिक स्तरावर अभ्यास केला, तेव्हा आपण पाहिलं की ती आपल्याशी संबंधित कशी आहेत किंवा हे जे 5 प्रकारचे प्राण आहेत, ते आपल्या शरीरामध्ये काय कार्य करतात, त्यांचा काय आपल्याला उपयोग होतो आपल्या स्वस्थ शरीरासाठी. पण ते लौकिकी अर्थी झालं. पण हे जे आध्यात्मिक अर्थी आपण म्हणतो किंवा पारमार्थिक दृष्टिकोनातून म्हणतो, तर अशा वेळी त्या प्राणशक्तीला आपण पाहिलेलं नाहीये. म्हणजे आपल्यामध्ये हे 5 प्रकारचे वायू आहेत, पण आपण त्यांना पाहिलं नाहीये. आपल्याला फक्त माहितीये की ते संचयन करतात. तसंच ह्या प्राणशक्तीचं स्वरूप सुद्धा आपण बघितलं नाहीये. त्याच्यामुळे जे आपण बघितलेलं नाहीये, ते आपल्यासाठी अविज्ञातच आहे. असं हे प्राणशक्तीचं स्वरूप विशेष ज्ञान त्याचं होत नसल्यामुळे याला इथे अविज्ञात म्हणलेलं आहे आणि तेच त्यांनी असं सांगितलं आहे, की हा जो प्राण आहे, हाच त्या अविज्ञात रूपाने आत्म्याला प्रकट करतो. आता इथे विशेष याचं म्हणण्याचं उद्दिष्ट त्यांचं हे आहे, की जसं आपण म्हणलं, की तो आत्मा तो ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला आपण जाणून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य प्राणशक्तीला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. तर ही जे प्राण आहे, हे कुठे ना कुठे त्या आत्म्याला म्हणजे त्या ब्रह्माला प्रकट करणारं आहे. पण त्या ब्रह्माला जाणून घेणं इतकं सोपं नाही किंवा पूर्णपणे कोणीही त्याला जाणू शकत नाही. म्हणजे ते अविज्ञातच आहे. त्याच्यामुळे इथे त्यांनी सांगितलेलं आहे, की प्राण हा सामान्य ज्ञानाच्या रूपानेच फक्त आत्मस्वरूप प्रकट करतो, असं त्यांनी इथे विधान केलेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला अधिदैविक स्वरूपातलं जे मन, वाणी आणि प्राण यांचं स्वरूप आहे ते बघायचं आहे. अजूनही आपण शेवटच्या 3 ही जी अन्न आहेत त्यांचाच अभ्यास करत आहोत.
पहिले प्रथम आपण जे पाहिलं ते आता आधी स्तरावर पाहिलं, ज्याच्यामध्ये त्यांचे 3 प्रकारचे लोक हे वेद किंवा जे काही आपलं इहलोक आहेत, माता पिता म्हणून जे काही आचार विचार आणि उच्चार या संदर्भात, तर हे सगळं झाल्यानंतर आता हे व्यापक विस्तृत जे स्वरूप आहे ते अजून आपल्याला पुढे जाणून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी आता त्यांनी पुढील 11व्या मंत्रामध्ये थोडंसं आधिदैविक पद्धतीने हे वर्णन असल्यामुळे थोडं अवघड वाटू शकतं. पण आपण नक्कीच हे थोडं सोपं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तस्यै वाचः पृथिवीं शरीरम् अयम् अग्निः ज्योतिरूपम् तत् यावती एव वाक् तावती पृथिवी. आता यांनी असं सांगितलंय की त्या वाणीचं पृथ्वी हे जे आहे हे शरीर आहे. अयम अग्नी ज्योती रूपम, हा जो अग्नी आहे याचं जे तेजोमय रूप आहे ते अंतस्वरूप आहे. म्हणजे त्या अग्नीचं, ती जी अग्नी आहे तिचं ते स्वरूप म्हणजे वाणीचं स्वरूप. म्हणून जेवढी वाणी तेवढीच पृथ्वी आणि तेवढाच अग्नी समजावा असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता हे वाणीचं आपण स्वरूप पाहतो आहेत, म्हणजे पृथ्वी हे काय झालं, त्याचं शरीर झालं आणि अग्नी हे तेजोमय रूप अंतस्वरूप होय. आता याला सगळ्यात सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपण असं म्हणूया की पृथ्वीला वाणीचं शरीर म्हणलेलं आहे. आता कोणत्याही उद्भव घनद्रव्याच्या आधारा वाचून वाणीचा उद्भव होत नाही. म्हणजे आपल्याकडे व्याकरण शास्त्रामध्ये भर्तृहरीने जो वाक्यपदीयम ग्रंथ लिहिला, अत्यंत सुंदर ग्रंथ आहे. म्हणजे त्याचं मराठी भाषांतर सुद्धा अगदीच अवेलेबल आहे. जर तुम्हाला आवड असेल वाचनाची तर नक्कीच तुम्ही वाक्यपदीयम हा ग्रंथ वाचावा. कारण त्याच्यामध्ये जे ध्वनी सिद्धांत सांगितलेला आहे तर तो अत्यंत सुंदर आहे. त्याच्यामध्ये वाणी जी आहे ती 4 प्रकारची त्यांनी सांगितलेली आहे. एक आहे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर जी वैखरी आहे म्हणजे जी आपण बोलतो ती वाणी. तर या 4 वाणी ज्या आहेत, वाणींची ही रूपं आहेत, प्रकार आहेत. तर ह्यांचा अभ्यास भर्तृहरीने करून त्या वाक्यपदीयमध्ये काही कारिकां मार्फत त्याचं अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. तर कुठे ना कुठे हा जो सिद्धांत आहे की वाणीचा उद्भव, तर तो ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की जसा पृथ्वी आधार आहे तसंच ह्या वाणीचा सुद्धा एक आधार आहे. आणि त्यांनी ते सांगितलं की तेच ते पृथ्वी म्हणजे ते शरीर आहे, ती पृथ्वीच तिचा आधार आहे. आता अग्नी आणि तेज, अग्नी हे तेजोमय रूप का सांगितलं, तर व्याकरण शास्त्रामध्ये प्रत्येक वर्णांचे काही स्थान आहेत. उच्चार स्थानानी असं त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे पाणिनी सारखा जो अत्यंत प्रतिभाशाली, अत्यंत विद्वान व्याकरणकार जो संस्कृत मध्ये होऊन गेले, त्यांनी ज्या प्रकारे व्याकरण शास्त्राची रचना केली त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात प्रथम हे माहेश्वर सूत्र सांगितलेली आहेत. आणि प्रत्येक वर्णाचं उच्चार स्थान सुद्धा सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काही वर्ण अशी आहेत, जेव्हा आपण त्याचा उच्चार करतो आपल्या तोंडातून आपल्याला थोड्याशा गरम उष्ण वाफा किंवा उष्णतेचा एक आपल्याला थोडासा त्याचा अनुभवास येतं. जसं आपण जर श श असे काही श श असे जे सूक्ष्म वर्ण आहेत, जर आपण हे उच्चारलं आणि आपला हात जर असा मुखासमोर ठेवला आणि हे 2-3 वर्ण तुम्ही जर उच्चारून बघितले तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की आपल्या मुखातून थोडासा उष्ण आपल्याला इथे स्पर्श जाणवतो आपल्या हाताला. नक्कीच तुम्ही करून बघू शकता की आपण जेव्हा श श असं म्हणतोय तेव्हा आपल्या या हाताला थोडा उष्णतेचा स्पर्श होतो आहे. म्हणजे हे जे विज्ञान आहे याच्या मागचं हे अत्यंत खूपच सुंदर सांगितलेलं आहे. त्याचं विस्तृत वर्णन विवेचन अष्टाध्यायीमध्ये केलेलं आहे. अनेक परदेशातले लोक आज त्याच्यावर उच्चार स्थान आणि त्याच्या संदर्भात त्यांचे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट चाललेले आहेत. खास करून ज्या मुलांना लँग्वेज डिसॅबिलिटीज म्हणजे उच्चार करणं किंवा बोबडे मुलं जी बोलतात त्यांचं जीभ लवकर वळत नाही किंवा त्यांना शब्दांचं जे काही आकलन आहे ते व्हायला वेळ लागतो. तर अशा मुलांवर ते लोक ह्याचा प्रयोग करून तिथे संशोधन चालू आहे.
तर ह्यांचं सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की हे जे वाणीचं अंतस्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे, तर ते त्यांनी अग्नी आणि तेजरूप सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जेवढी वाणी आहे तेवढीच पृथ्वी आहे. ह्या वाणीला उत्पन्न करणारी जी उष्णता आहे त्याला वेदांग म्हणजे जे वेदाची 6 अंग आहेत त्याच्यातलं शिक्षाकार जे आहेत शिक्षा त्यांनी त्यांना कायाग्नी असं म्हणलेलं आहे. बऱ्याच लोकांना याविषयी माहिती असेल. तर त्याच्यामुळे ही जी पृथ्वी, अग्नी आणि वाणी आहे यांचा कार्यकारण जो संबंध आहे तो ह्यावरून आपल्याला कळून येतो किंवा दिसून येतो. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला मनाचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे. ही वाक्शक्तीची तीनही स्वरूप आपल्याला यांनी याच्यामध्ये सांगितली, आदिभौतिक स्तरावर, आदिदैविक आणि आध्यात्मिक स्तरावर. आता मनाचं जे आहे तर त्यांनी इथे सांगितलेलं आहे की अथः एतस्य मनसः द्यौः शरीरम असौ आदित्यः ज्योतिरूपम तत् यावत एव मनः तावती द्यौः. म्हणजे काय की अथः एतस्य मनसः द्यौः शरीरम. आता या मनाचं द्युलोक हे काय आहे, शरीर आहे. मागच्या आत्ता मंत्रांमध्ये आपण पाहिलं होतं की 3 प्रकारचे जे लोक सांगितले त्याचं आणि आता इथे जे वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये थोडं भिन्नता आहे. हे शरीर सांगितलेलं आहे म्हणजे मनाचे द्युलोक हे शरीर आहे. आदित्य हे त्याचं तेजोमय रूप आहे. म्हणून जितकं मन आहे तितकाच तो द्युलोक किंवा तितकाच तो आदित्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मन आणि आदित्य ह्यांच्या संयुक्त जेव्हा ते संयुक्त झाले तेव्हा त्यांच्यापासून प्राण उत्पन्न झाला. इथे त्यांनी मंत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की तौहु मिथुनम समैताम ततः प्राणः अजायत. म्हणजे मन आणि आदित्य यांच्या मिथून म्हणजे संयुक्त झाल्यानंतर त्यापासून प्राण उत्पन्न झाला. सह इंद्रः सह एषः वै असपत्नः द्वितीयः सपत्नः यः एवं वेद अस्य सपत्नः न भवति. खरं तर हे जे मूळ मंत्र आहेत हे अत्यंत थोडे क्लिष्ट आहेत त्याच्यामुळे मी संधी करून आपल्याला सांगत आहे. मूळ मंत्र जर आपण वाचला तर तो असा आहे की एषो सपत्नो द्वितीयो वै सपत्नो नास्य सपत्नो भवति य एवं वेद. पण अर्थानुसार सगळ्यांना समजायला सोपं जावं म्हणून मी तो त्याचा संधी करून किंवा अन्वय करून वाचण्याचा प्रयत्न करते आहे. तर ह्याच्यामध्ये जे आता सांगितलं की प्राण जो आहे तो मन आणि आदित्य यांच्या संयुक्त याच्यापासून उत्पन्न झाला. तोच सृष्टी चालक परमेश्वर आहे. तो प्राण हा असपत्न आहे म्हणजे त्याच्या बरोबरीचा दुसरा कोणीच नाही. बरोबरीचा करणाऱ्या म्हणजे दुसऱ्या प्रतिपक्षाला सपत्न कोणाला म्हणायचं तर जो प्रतिपक्ष आहे जो कोणी दुसरा असेल त्याला. पण जो मन आदित्य आणि प्राण यांचे तत्व ह्याप्रमाणे जाणतो म्हणजे तो असपत्न आहे, अद्वितीय आहे असं समजतो तर तो स्वतः सुद्धा अद्वितीय होतो. आता थोडा अवघड विषय आहे हा समजून घेण्यासाठी. तर इथे विशेष करून सांगितलं जे आहे मनाचं हे आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक असं स्वरूप सांगितलेलं आहे. आता चंद्र जी आहे ती मनाची देवता आहे असं सगळ्यांना माहिती आहे, प्रसिद्ध आहे कारण पुरुष सूक्तामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. तर आता ह्याच्यामुळे आपण मनाशी संबंध लावू शकतो चंद्राचा. पण आता इथे त्यांनी जो सांगितला आहे इथे जो त्यांनी उल्लेख केला आहे तो देव लोकाशी केलेला आहे. म्हणजे इथे सांगण्याचा त्यांचा उद्देश असा आहे की हे जे स्वरूप आहे मनाचं त्याच्यामध्ये सूर्य ही जी आहे ही बुद्धीची देवता सांगितलेली आहे. इथे जे त्यांनी सांगितलं की मन आणि आदित्य यांच्या संयुक्ततेतून याच्यामध्ये जो प्राण आहे त्याची उत्पत्ती झाली म्हणजे तेज आणि इच्छाशक्ती. कारण कोणत्याही इच्छा शक्तीशिवाय काहीही प्रगट होऊ शकत नाही. आधीच्या ब्राह्मण ग्रंथ विभागामध्ये आपण अभ्यास केला की त्याला क्षुधा उत्पन्न झाली आणि त्याने स्वतःच्या इच्छेच्या इच्छाशक्तीने इच्छा ज्ञान आणि क्रिया या शक्तींच्या आधारावरच या सगळ्या समस्त सृष्टीच्या निर्माण करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे
कोणत्याही ब्रह्म किंवा पिंड किंवा ब्रह्मांडाचा जो काही संबंध येतो तो मनाशी येतो. कारण कोणतीही इच्छा सृष्टीच्या प्रारंभी सुद्धा इच्छाशक्ती आधी प्रगट झालीये आणि मग सृष्टी म्हणजे इच्छाच झाली नसती त्या परमात्म्याला किंवा त्या ब्रह्मतत्वाला मला काहीच करायचं नाहीये असं म्हणून जर तो बसला असता तर ही सृष्टी झालीच नसती. म्हणजे सगळ्यात आधी इच्छाशक्ती प्रगट झाली. त्याच्यामुळे इथे मन जे यांनी सांगितलेलं आहे ते लोकाशी संबंधित सांगितलं आणि आदित्य हे जे त्याचं त्यांनी स्वरूप सांगितलं तेजोमय त्याचाही ह्याच्याशी संबंध असा आहे की जे सूर्य आहे ते नेत्र म्हणजे आपल्या डोळ्यांशी संबंधित आहे. म्हणजे ही जी काही नामरूपात्मक दृष्टी आपण पाहतो ही आपण चक्षुंनी पाहतो. त्याने आपल्याला त्याचं ज्ञान होतं. हा एक अर्थ त्यांनी घेतलेला आहे. पण सांगायचं यांचं उद्दिष्ट की ते एक विशिष्ट प्रकारचं तेज सुद्धा आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की एक असं अविज्ञात स्वरूप जे आपण जाणू शकत नाही असं त्या प्राणाचं एक स्वरूप आहे. त्यांनी इथे त्या अर्थी सुद्धा इथे आदित्याशी त्याचं जे रूप आहे ते सांगितलेलं आहे. जसा एक प्रकाश असावा आणि त्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी असावं पण आपल्यासाठी ते अविज्ञात आहे. अशा स्वरूपाचा सुद्धा इथे सांगितलंय. आता इथे सपत्नक आणि असपत्नक हे जे शब्द आलेले आहेत ते ह्याच्यासाठी आलेली आहे की तो जो प्राण आहे तो सृष्टी करता म्हणजे तो जो प्राण उत्पन्न झाला याच्यापासून म्हणजे इच्छाशक्ती आणि या सगळ्यातून तर तो प्राणच इतका अद्वितीय आहे की त्याला कोणीही आधाराची गरज नाही किंवा आपण ज्याला असं म्हणू शकतो की सपत्नक कोण आहे की ज्याला बाबा खरंच आधाराची गरज आहे. जसं आपण पाहिलं की जेव्हा जीवात्म सृष्टी उत्पन्न झाली तेव्हा तो जीव जो होता तो एकाकी वाटा लागलं त्याला द्वितीयात वै भयम जे आपण पाहिलं होतं की दुसऱ्यांपासून मनुष्याला भय वाटतं. त्यांनी ते सगळं भय काढून टाकलं तरी सुद्धा त्याला कुठे ना कुठे एकटेपणाची जाणीव व्हायला लागली आणि मग त्याच्यानंतर मग जी काही त्याने आपल्याच एका स्वरूपामध्ये स्त्री आली म्हणजे त्याने आपल्याच ह्याचे दोन तुकडे केले आत्म्याचे आणि एक पुरुष आणि एक स्त्री आणि मग त्यांच्या संयोगातून मग त्यांची संतती आणि जी काही सृष्टी असेल ती उत्पन्न झाली याचा आपण अभ्यास केला होता. तर त्याच संदर्भाने इथे यांनी असं सांगितलेलं आहे. पण प्राणाचं सांगताना यांनी असं सांगितलेलं आहे की तो सृष्टी चालक परमेश्वर आहे जो यांच्यातून उत्पन्न झाला. त्याच्यामुळे त्याच्या बरोबरीचा दुसरा कोणीच असू शकत नाही. परमेश्वराच्या बरोबरीचा कोणीही नाही या सृष्टीमध्ये. त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलंय की तो सपत्नक नाही, तो असपत्नक आहे. म्हणजे जो ज्याला असं वाटतं की नाही नाही बाबा परमेश्वराला सुद्धा तो सुद्धा त्याला सुद्धा कोणाची तरी गरज आहे किंवा त्यांनी जाणलंच नाहीये त्याचं खरं स्वरूप काय आहे तर तो असंच समजणार. तर तसं न समजता यांनी सांगितलं की जो कोणी सृष्टीकर्ता परमेश्वर आहे तो असपत्नक आहे आणि म्हणून जो त्याला अशा पद्धतीने जाणतो की तो अत्यंत अद्वितीय आहे तो स्वतः सुद्धा काय होतो अद्वितीय होतो. कारण त्याने ते जे प्रत्यक्ष स्वरूप आहे ते जाणलेलं आहे आणि याचा आपल्या अंतःकरणाशी सुद्धा संबंध आहे. जसं मी सांगितलं होतं की मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे जे आहेत सांख्य दर्शनामध्ये ह्याला मिळून त्यांनी अंतःकरण सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे मनाचं सांगितलेलं आहे विशेष करून म्हणजे इच्छा ज्ञान आणि क्रिया या सगळ्या आपल्या या बुद्धी अहंकार म्हणजे ह्या सगळ्यांशी जोडल्या गेलेल्या आहेत. तर हा जो आपल्याला प्रेरणा देणारा एक मुख्य प्राण आहे जो काही एक हे ते तेज आहे हा जो एक प्रकाश आहे त्याचा इथे विशेष करून यांनी सांगण्याचं कारण हेच आहे की ते आपल्यामध्ये सामावलेला आहे. म्हणजे जसा तो बाहेर आहे तसाच आपल्यामध्येही आहे आणि जो हे जाणतो तो स्वतःलाही ते अनुभव करून घेतो की बाबा मी सुद्धा अद्वितीय आहे. माझ्यामध्ये ते तत्व आहे. माझा त्याच्याशी एकरूप भाव आहे. जो आपण सर्वात्म भाव याच्या आधीच्या विभागात बघितला होता तसंच इथे कुठे ना कुठे ती एकरूपता जी आहे ती इथे त्यांना साधायची आहे. आणि हे जे ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मवेत्ता हे जे काही आपण म्हणू शकतो तर हे फक्त असं नाहीये की आपण ते जाणून घेतलं आणि आता मला सगळंच माहिती झालं नाही. हे जे मन प्राण आणि वाणी ही तिन्ही शक्ती ज्या आहेत ह्या यांचं दैवी स्वरूप आपण ओळखलं जाणून घेतलं. ते जाणून घेणं महत्वाचं यासाठी आहे कारण ती स्वतः
स्वतंत्र नसून ते ब्रह्म आहे, कारण ते ब्रह्माचेच भाग आहे. जसं त्या आत्म्याने स्वतःसाठी ती अन्न राखून ठेवली, तर का राखून ठेवली, तर हे त्याच्याशी संबंधित आहेत. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की आम्हाला ब्रह्मविद्येचा हे करून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे, तेव्हा सगळ्यात आधी मुख्य जे त्याचे प्रमुख साधन आहे किंवा एक मार्ग आहेत, हे 3 मार्ग सगळ्यात मुख्य सांगितले आहेत. एक तर मन, वाणी आणि प्राण. कारण ह्यानीच सगळे आपले व्यवहार होतात. मग ते पारमार्थिक असू किंवा आपले लौकिक जीवनातले व्यवहार असू. त्याच्यामध्ये या 3 गोष्टी अत्यंत, ह्या 3 हे जे मुख्य आहेत, आपली अन्न किंवा हे जे 3 स्वरूप हे अत्यंत महत्वाचे आहेत. महत्वाचं कार्य पार पाडतात आणि ते स्वतंत्र नाहीत. ते संपूर्णपणे स्वतंत्र नाहीत, कारण ते त्या ब्रह्मतत्वाचा आधार आहेत. म्हणजे आपण त्याला जाणून घेतोय, म्हणजे आपण त्या ब्रह्माला जाणून घेतो आहोत. म्हणून इथे त्यांनी असं सांगितलं की जो अशा प्रकारे जाणतो तो स्वतःही सुद्धा अद्वितीय होतो. आता ह्याच्यामध्ये प्राणाचं एक त्यांनी अजून स्वरूप आपल्याला एक सांगितलेलं आहे, की हा जो प्राण आहे तो द्रवरूप द्रव्य आहे. म्हणजे जे काही द्रवरूप द्रव्य आहे ते सगळं त्याचं शरीर आहे. चंद्र हा त्याचं तेजोमय स्वरूप आहे. म्हणून जितका प्राण आहे तितकंच हे आपद्रव्य आहे आणि चंद्राचीही तितकीच व्याप्ती आहे. जसं मी आता सांगितलं की मनाचं आणि चंद्राचं हे जे काही जोडलं जातं संबंध, तो अगदी वैदिक काळापासूनच जोडलेला जातो. त्याच्यामुळे हे मन, वाणी आणि प्राण हे जे काही आहे हे सगळे सारखेच आहेत, सगळे सर्व व्यापक आहेत, सगळे सर्वत्र भरून राहिलेले आहेत. जो त्याची कोणी संकुचितपणे उपासना करतो, तर त्याला त्याचं जे काही फळ मिळतं त्याच्या स्वरूपाचं ते संकुचितच मिळतं. आणि जो व्यापक दृष्टीने यांची उपासना करतो त्याला सगळं सर्वव्यापी फल मिळतं. असं त्यांनी याची फलश्रुती सुद्धा सांगितलेली आहे. म्हणजे जो उपनिषदकारांचा जो काही इथे आहे, की प्रत्येक मंत्र जे काही तुम्ही एक विषय जाणून घेता, तर तो विषय जाणून घेतल्यानंतर त्या मंत्राच्या सगळ्यात शेवटी एक विषयाच्या शेवटी त्याची फलश्रुती सांगितली जाते. म्हणजे जर उद्या कोणाला प्रश्न पडला की हे जाणून घेऊन आम्हाला काय मिळणार आहे, तर आता आपण जाणलं की ही जी 7 प्रकारची अन्न होती, त्याच्यामध्ये या 7 प्रकारच्या अन्नामध्ये हे जाणून घेतल्यानंतर, खास करून हे जे मन, वाणी आणि प्राण यांचं स्वरूप जाणून घेतल्यानंतर आपल्याला याचं एक सर्वव्यापी फल मिळणार आहे. कारण आतापर्यंत आपण फक्त लौकिक अर्थी त्यांना जाणत होतो की आहे बाबा मला एक मन आहे, हो मी श्वास घेतो, बाहेर ऑक्सिजन आहे, श्वास घेतो, हवा आहे, वायू आहे, माझ्यामध्ये 5 प्रकारचे प्राण आहेत, उदान व्यान सपान अपान. त्याच्यानंतर मला वाणी आहे बाबा, मी बोलतो, मनातलं जे काही असेल ते वाणीद्वारे बोलतो. हे फक्त आपल्याला एवढंच माहिती होतं की हे आहेत 3 आणि ते आपल्याशी संबंधित आहेत. पण ह्या संकुचितपणातून बाहेर निघून, म्हणजे ह्या संकुचित अर्थापासून बाहेर निघून आपण आता त्याचं जे व्याप्त स्वरूप पाहिलं, की हे जे मन आहे हे काय आहे, हे प्राण म्हणजे काय आहे, हे वाणी म्हणजे काय आहे, म्हणजे जसं पृथ्वी लोक आहे, अंतरिक्ष लोक आहे, दिवलोक आहे, हे सगळं काही त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे केवळ तेवढा संकुचित अर्थ याचा नाही. तर अशा प्रकारे आपण हे जे सर्वव्यापी याचं स्वरूप पाहिलं, तर त्या सर्वव्यापी स्वरूप जाणण्याचं फलही सर्वव्यापी आहे. कारण त्याने हे जाणलेलं आहे की हे जे काही आहे ते एवढं संकुचित किंवा एवढं छोटस नाही जेवढं मला दिसतंय. जसा समुद्र आपण बघायला गेलो तर थोडं आपल्याला जिथपर्यंत एक रेष दिसते बाबा, तर मग त्याच्या पुढेही तो असंख्य विस्तृत आहे. तर तसंच हे आहे, ह्याचं व्यापक स्वरूप आज आपण जाणून घेतलं. आता ह्याच्या नंतरचा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये आता ह्यांनी एक स्वरूप सांगितलेला आहे, की हा जो संवत्सर स्वरूप प्रजापती आहे, हा 16 कलांचा आहे. आता ह्या प्रजापतीचं स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता हा प्रजापती कोण आहे, तर एक प्रजापती मी जर सांगितलं की ब्रह्मालाच ह्याच्यामध्ये उपनिषदकारांनी प्रजापती असं म्हणलेलं आहे. जो पुरुषाकार स्वरूप आहे, जो ब्रह्म आहे, जे ते तत्व आहे, त्यालाच यांनी प्रजापती असं म्हणलेलं आहे. आणि ह्या प्रजापतीचं जे स्वरूप आहे आता, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हा विषय सुद्धा ह्याच्याशी संबंधित आहे, याच्याहून भिन्न नाही.
पण हे जे स्वरूप आहे, जसं कृष्णाला कृष्णाने विश्वरूप दर्शन दाखवलं, तसंच आता हे एक प्रकारचं विश्वरूप दर्शन आहे. कारण आपल्याला आपल्या कल्पना शक्तीच्याही पलीकडे जायचं आहे. आपल्याला हे सगळं डोळ्यासमोर आणायचं की कसं असू शकतं हे एवढं व्यापक स्वरूप. तर त्या प्रजापतीचं हे 16 कलांचं जे काही स्वरूप आहे, या 16 कलांचा तो संवत्सर रूप प्रजापती आहे. त्याचं स्वरूप आता आपल्याला पुढील व्याख्यानापासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे. कारण हा जो विषय आहे हा थोडासा वेगळा आहे, पण अत्यंत सुंदर विषय आहे. आपण आतापर्यंत फक्त ऐकतो की अर्जुनाला विश्वरूप दर्शन झालं किंवा भगवद्गीता जेव्हा वाचतो तेव्हा आपण ते वर्णन वाचलेलं आहे. पण उपनिषदकारांनी सुद्धा हा जो संवत्सर रूप प्रजापती सांगितलेला आहे, ह्याचंच वर्णन तुम्हाला सगळ्या उपनिषदांमध्ये दिसेल. इतकं त्याचं विशेष महत्व आहे जाणून घेण्याचं. कारण हे जे ब्रह्मविद्या किंवा ब्रह्मतत्व आपण जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या प्रत्येक स्वरूपाचा अभ्यास सर्वसामान्यांना झाला पाहिजे. असा त्या उपनिषदकारांचं प्रमुख लक्ष आहे असं दिसून येतं. कारण छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर नंतरच्या अथर्ववेदाशी संबंधित जे उपनिषद आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आहे. भगवद्गीतेमध्ये तर विश्वरूप दर्शन आहे, तसंच कठोपनिषदामध्ये सुद्धा त्याचा कुठे संबंध आलेला आहे. केनोपनिषदामध्ये सुद्धा त्याचा थोडासा आपल्याला संदर्भ आलेला आढळून येतो. नंतरच्या काही मैत्रायणी उपनिषद असतील किंवा अनेक उपनिषद आहेत ज्याच्यामध्ये हा विषय प्रामुख्याने आपल्याला आलेला दिसतो. श्वेताश्वतरोपनिषदामध्ये सुद्धा 16 कलांचा हा जो एक पुरुष आहे ह्याचं वर्णन आलेलं आहे. तर हे जाणून घेणं म्हणजे आपण त्या ब्रह्माचं स्वरूप जाणून घेतो आहे असं आपल्याला समजून याचा अभ्यास करायचा आहे. तर पुढील व्याख्यानामध्ये आपण या विषयाला सुरुवात करणार आहोत. बरेच लोक अब्सेंट राहतात. तर कृपया असं करू नका, कारण विषयाची जर लिंक तुटली, खंडित झाली तर पुढचा विषयाचा संदर्भ तुम्हाला लागणार नाही. त्याच्यामुळे कृपया सगळ्यांनी प्रत्येक व्याख्यानाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती आहे. तर आज आपण इथेच थांबूया. जर आजच्या ह्या विषयासंदर्भात कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. बर, ठीक आहे. अ वेदामध्ये ना म्हणजे अगदी वेदांच्या ह्याच्यापासून वैदिक काळापासून तर सगळ्या वेदांमध्ये ज्या काही देवता आहेत त्या प्रत्येक देवता एक एक ठिकाणच्या आहेत, म्हणजे त्यांची स्थानं आहेत. तर बर. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून 3 लोक मानले गेले आहेत. म्हणजे जसं आपण भू भुव स्वः म्हणतो हा. गायत्री मंत्रामध्ये, तर तीच हम्म. ही लोक आहेत. फक्त त्याला म्हणताना त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे की एक आहे पृथ्वी लोक, एक आहे हम्म. अंतरिक्ष लोक आणि एक आहे हम्म. द्युलोक. तर अच्छा. ही 3 प्रकारचे लोक आहेत. जसे आपण हम्म. पाताळ लोक म्हणतो, पृथ्वी हा. लोक म्हणतो, तर हम्म. त्याच प्रकारे ही 3 लोक आहेत. आणि त्या बर. त्या लोकी ती ती देवता असते असं म्हणलेलं आहे. जसं आता वरुण देवता किंवा वायू देवता जी आहे तिचं स्थान द्युलोक सांगितलेलं आहे, म्हणजे ती तिथे वास करते. हम्म. अंतरिक्षासाठी इंद्र देवता जी आहे ती अंतरिक्षात असते, तिची ते स्थान हम्म. सांगितलेलं आहे. आणि हम्म. पृथ्वी लोक म्हणजे अग्नी वगैरे ज्या देवता आहेत त्या हम्म. पृथ्वी लोकाच्या देवता आहेत. म्हणजे 3 प्रकारचे लोक सांगितलेले लो. आहेत आणि हा. त्या त्या लोकातल्या त्या देवता सांगितलेल्या आहेत. तर द्युलोक हा त्याच्याही पुढचा लोक आहे. त्याच्याहून असंख्य पुढे लोक आहेत, पण त्याचं बर. वर्णन विस्तृत केलेलं नाहीये. खूप बर. विशाल आहे ते ब्रह्मांड आणि त्याच्याही पुढे बरेच लोक आहेत. म्हणजे फक्त दिवलोकापर्यंत सीमित नाहीये. हम्म. दिवलोकाच्याही पुढे अनेक लोक आहेत. पण त्याचं वर्णन इथे आपल्याला आढळून येत नाही म्हणून मी ते सांगत नाही. नाहीतर बर. खूप पुढे पण लोक आहेत. त्याच्यामुळे जसं आपण ब्रह्मांडाचं जर कधी चित्र असं पाहिलं की आकाशगंगा वगैरे असं एक पाहतो, पण तेवढंच आपण पाहतो. त्याच्याहूनही विस्तृत खूप मोठं हे ब्रह्मांड आहे. मग किती लोक असतील ह्याची कल्पना आपण करू शकत नाही.
तर त्यापैकीच दिवलोक एक आहे. तो बर. लोक आहे, जसा पृथ्वी लोक आहे तसाच तो दिवलोक आहे. त्याच्या दिवस. काही संदर्भात विशिष्ट देवता आहेत. धन्यवाद. तर ह्याच्यामध्ये मुख्यत्वे करून हे लक्षात घेण्यासारखं आहे की ही जी अन्न आहेत ही त्यांनी 3 प्रकारे विभागली आहेत. एक म्हणजे आधिभौतिक अन्न, म्हणजे जे आपण भौतिक स्तरावर त्याचा विचार करतो. म्हणजे या शब्दांचाच अर्थ तसा होतो की आपण एखाद्या विषयाचा भौतिक स्तरावर अभ्यास करतो. आधिदैविक म्हणजे एखाद्या विषयासंदर्भात आपण दैवी स्वरूपात, म्हणजे जसं उपासना वगैरे असतील, त्या सगळ्या आपण आधिदैविक स्तरावर त्याचा विचार करतो. आणि जे काही आध्यात्मिक स्वरूप आहे, म्हणजे मग आपण त्याला जाणून अजून चांगलं सखोल जाणून घेण्याची इच्छा करतो. तर तशा प्रकारे ह्या अन्नांचं विभाजन जर आपण केलं, तर जे आपण पाहिलं की एक साधारण अन्न आहे, तर ते सगळं जे काही आहे ते भौतिक स्तरावर आपण अभ्यासतो. कारण ते आपल्या सगळ्या इच्छा, वासना रोजच्या आपल्या ह्याचा भाग आहे ते. त्याच्यामुळे ते भौतिक स्तरावर आपली ती गोष्ट आहे. लौकिक जीवनातली सगळ्यात महत्वाची आणि गरजेची वस्तू. आता आधिदैविक स्वरूपात जर आपण त्याचा विचार केला, तर ह्या उपासना ज्या असतात, जसं आता त्यांनी हूत आणि प्रहूत सांगितलं, म्हणजे ते वैदिक संस्कृतीमध्ये जे लोक उपासना करायचे, तर यज्ञ हीच त्यांचं मुख्य साधन होतं उपासनेचं. पण आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही उपासना करतो, देवाला नमस्कार करतो, ज्या काही गोष्टी करतो, किंवा आपल्या घरांमध्ये आपण जेव्हा काही पूजा करतो, होम हवन करतो, त्या सगळ्या गोष्टी या आधिदैविक याच्यामध्ये येतात. मग आपण काहीही त्याच्यामध्ये, म्हणजे यज्ञामध्ये आहुती देत असू, काहीही असू, अगदी नैवेद्यासारखी सुद्धा गोष्ट, त्याचा विचार जर आपण केला तर तो आधिदैविक स्वरूपात झाला. पण आता जेव्हा आपण मन, प्राण आणि वाक म्हणजे वाणी ह्याचा जेव्हा विचार करत आहोत, तर ही आपल्या आध्यात्मिक जीवनाशी संबंधित गोष्टी आहेत. त्याचं कारण असं की कोणत्याही ह्या आध्यात्मिक मार्गामध्ये जेव्हा आपण एखाद सुरुवात करतो, जे काही आपल्या प्रत्येकाचा आध्यात्मिकाची व्याख्या वेगळी आहे. पण ह्याच्यासाठी सगळ्यात आधी मनाची स्थिरता किंवा मनातून त्याची इच्छा प्रकट होणे, जाणून घेण्याची इच्छा प्रकट होणे, हे फार महत्वाचं मानलं जातं. त्याच्यानंतर मग वाणी म्हणजे जे काही आपण बोलतो, जे काही ज्ञान आपल्याला झालेलं आहे ते आपण प्रकट करतो, त्याच्यासाठी मुख्य साधन आहे. आणि प्राण ह्याच्यासाठी की आता सगळे योग मार्गातले आहेत, तर प्राणायामाचं काय महत्व आहे, तर त्या प्राण साधनेचं महत्व तर या म्हणजे सगळ्या तुम्हासारख्या सगळ्या योग उपासकांपेक्षा कोणी सांगूच शकत नाही योग साधकांशिवाय, की प्राणायाम किंवा प्राणशक्तीच्या अभ्यासावर आपल्या आध्यात्मिक जीवनाचं म्हणतात की पाया येतो. प्राणशक्तीचा अभ्यास करणं म्हणजे आज जे लोक फॉरेनर्स मेडिटेशन वगैरे करतात आणि आपल्याकडून लोक आता तिकडे जात आहेत, त्यांना तिकडे स्कॉलरशिप मिळतात. तर हे तिथले जे लोक आहेत ते आता मेडिटेशनवर खूप भर देत आहेत, कारण दिवसभरातल्या त्यांच्या त्या समस्त सगळ्या प्रोफेशनल लाईफ नंतर त्यांचा जे काही एक मानसिक स्तर आहे स्वास्थ्याचा, मानसिक स्वास्थ्याचा, तो कुठे ना कुठे घसरत चाललाय असं त्यांच्या नजरेमध्ये आलं संशोधनाच्या. आणि मग त्यांना ते डिप्रेशन येणं, अँझायटी वाटणं याचा खूप प्रमाण वाढत चाललं होतं तिकडे. आणि मग त्यांनी याच्यामध्ये खास करून प्राणशक्तीचा अभ्यास, म्हणजे जे काही मेडिटेशन, प्राणायाम वगैरे आपण साधना म्हणतो, तशा त्यांनी तिकडे सुरुवात केली करायला. आणि आता तिथे इतकं त्याची मागणी आहे, कारण ती लोक तेवढी जागरूक आहेत, ते त्या मेडिटेशन, प्राणशक्तीचा अभ्यास करतात, ज्याने त्यांच्या समस्त ह्या सगळ्या लौकिक व्यावहारिक जीवनामध्ये त्याला त्यांचा उपयोग होत आहे. तर म्हणून हे जे काही मन, प्राण आणि वाणी याचा जसा आपण लौकिक स्तरावर अभ्यास करतो किंवा आपल्याला माहितीये की ते आपल्याशी संबंधित आहे, पण आपल्या आध्यात्मिक आणि पारमार्थिक जीवनामध्ये ते इतके महत्वाचे का आहेत, आणि ह्याचं इतकं व्यापक स्वरूप कसं आहे, कारण आपण फक्त ते आपल्या शरीरापुरतीच मर्यादित पाहतो. जे काही आपले गोष्टी आहेत त्या आपण स्वतःला आधी रिलेट करून पाहतो, आपल्यापुरती बघतो. सकाळी उठल्या उठल्या आपल्याला आधी आपण दिसलो पाहिजे, नंतर बाकीचं सगळं, तसंच हे आहे. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा यांचा अशा एका ब्रह्म तत्वाशी संबंधित आहे. म्हणजे आपलं ऋग्वेद आहे, वाणी म्हणजे आपली ऋग्वेद आहे, हे आपल्याला माहिती नव्हतं.
किंवा आपलं जे मन आहे ते अंतरिक्ष लोक आहे हे आपल्याला माहिती नव्हतं. तर हे जे विस्तृत व्यापक स्वरूप आहे, हे कुठे ना कुठे आपल्या आध्यात्मिक आणि पारमार्थिक जीवनाचा पाया असल्यामुळे त्यांनी उपनिषदकारांनी खास करून इथे बृहदारण्यक उपनिषदामध्ये याचा विशेष करून ह्या 3 विभागामध्ये अभ्यास सांगितलेला आहे. जर तुम्ही प्रश्नोपनिषदाकडे आलात, तर त्याच्यामध्ये त्यांनी पहिलाच प्रश्न विचारलेला आहे पिप्पलाद ऋषींना, की या समस्त सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी जे रई म्हणून सांगितलेलं आहे अन्न, तर त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. हे जर तुम्ही छांदोग्योपनिषदामध्ये याचा अभ्यास केला अन्न या संकल्पनेचा, तर त्याच्यामध्ये त्यांनी त्रिवृत्तीकरणाशी त्याचा संबंध जोडलेला आहे. त्यांनी तर अगदी हेही सांगितलेलं आहे की जे आपलं अन्न शरीरामध्ये होतं ते मांस कसं बनतं, त्याचा आहार रस असतो, अन्न रस जो आपण आपला आहार झाल्यानंतर जो पाचक रस, जो आहार अन्न रस जो आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराचं पोषण करतो, तर त्याचं वेगळ्या प्रकारे त्यांनी अभ्यास करून सांगितलंय. पण ह्या सगळ्याचं मूळ त्यांनी पंचमहाभूताशी जोडलेलं आहे, कारण ही पंचमहाभूत ही त्या समस्त सृष्टीशी जोडलेली आहेत. आणि ही समस्त सृष्टी त्या परमात्म्याशी संबंधित आहे. त्याच्यामुळे सगळ्या उपनिषदांमध्ये अन्न ही संकल्पना किंवा याहून अधिक सुद्धा ही मन, वाण आणि प्राण ह्याची जी संकल्पना आहे, ह्याला अत्यंत विशेष महत्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याचा अभ्यास जो आहे तो आपल्याला आपल्या ह्या मार्गक्रमामध्ये मदत करणारा आहे, पुढे घेऊन जाणारा आहे. म्हणून जे लोक खरंच प्राणशक्तीचा अभ्यास करत आहेत किंवा प्राणायाम रोज करतात, तर त्यांचा आणि बाकीच्या आम्हा लोकांसारखं याच्यामध्ये खूप फरक पडतो. तर त्याचा खूप उपयोग होतो. म्हणून ह्याचा अभ्यास आणि ह्याचं फलश्रुती जी त्यांनी सांगितलं, की सर्वव्यापी फल आपल्याला मिळतं. कारण आपण ह्या समस्त सृष्टीचा ह्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव करून आपण त्याच्यामध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे कुठे ना कुठे आपण अत्यंत निकट जाण्याचा प्रयत्न करत आहोत, जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. हे अत्यंत आपल्यासाठी लाभदायक आहे. म्हणून त्यांनी इथे अशा पद्धतीचं विवेचन, अशा पद्धतीची एक संकल्पना मांडलेली आहे. हे विषय जे आहेत हे असं नाहीये की बाकीच्या नंतरच्या काळात अभ्यासले गेले नाहीत किंवा अभ्यासले जात नाहीत. अत्यंत अभ्यासले जात आहेत, अत्यंत त्याला महत्व आलेलं आहे. बरेच लोक आज जेव्हा सांगतात की प्राचीन जे साहित्य आहे, संस्कृत साहित्य असेल किंवा इतर प्राचीन आपलं भारतातलं जे साहित्य, ते घेऊन आता लोकांनी त्याचा आत्ताच्या आधुनिक काळामध्ये त्याचा रिलिव्हन्स काय आहे, म्हणजे त्याचा काय उपयोग होऊ शकतो किंवा काय उपयोग होतो आहे, त्याच्यावर अनेक लोक संशोधन करत आहेत. त्यांना अगदी पेटंट मिळालेले आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा अभ्यास होतो आहे आणि तो प्रॅक्टिकल स्वरूपात होत आहे. असं नाही की फक्त हे थेरॉटिकल नॉलेज आहे आणि आपण वाचतो आहे. बरेच लोक त्याला प्रॅक्टिकली सुद्धा अप्लाइड करत आहेत, त्याच्यावर संशोधन सुरू आहे आणि त्याचे रिझल्टही चांगले आहेत. जसं मी आता सांगितलं की फॉरेन मध्ये जो आता केस स्टडी एक आमच्या वाचण्यात आलं, तर त्याच्यामध्ये ते मेडिटेशन आणि प्राण शक्तीचा जो काही अभ्यास आहे त्याचं त्यांनी तिथे महत्व हे केलं, सांगितलं होतं. आणि बऱ्याच लोकांना त्याचा कसा फरक पडला त्यांच्या त्या रुटीन मध्ये, तर तेही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हा जो आपण अभ्यास करत आहोत हा अत्यंत आपल्याला लाभदायी आहे. त्याच्यामुळे जे काही आपलं चालू आहे हा अध्ययन वर्ग, त्याच्यामध्ये सगळ्यांनी प्रत्येक व्याख्यानाला उपस्थित राहावे अशीच मी सगळ्यांना विनंती करते. तर आता आज आपण इथे थांबूया मॅडम, आणि हा हा. एक विचारायचं होतं फक्त. हे जे शक्तीचे स्वरूप आहे तिघ, मन, वाणी आणि प्राण, तर याचे दोन मुख्य भाग काय केले त्यांनी? शरीर आणि दुसरा काय केलेला आहे? तिघांना वर्गीकरण करताना कसं केलं त्यांनी? त्यांनी शरीर आणि स्वरूप हेच मूळ सांगितलेलं आहे. एक शरीर आणि एक त्याचं स्वरूप किंवा त्याचं रूप काय आहे त्या आहे, त्या 2 पद्धती.